भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये मित्रांनो पुढील अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोधमध्ये निवड करण्यात येणार आहे। या पदासाठी एकमेव अर्ज दाखल केला होता। विशेष म्हणजे यासह शाह हे आयसीसीचे सर्वात युवा अध्यक्ष ठरणार आहेत। येत्या 1 डिसेंबर पासून आयसीसीची सूत्रे स्वीकारतील। न्यूझीलंडमध्ये मावळते अध्यक्ष ग्रेग बार्कल यांच्या आयसीसीची सूत्रे शाह यांच्याकडे सुपुत्र करण्यात आले गेले होते। तिसऱ्यांदा अध्यक्षपदी भविष्यवाणी करण्यासाठी बार्कल यांचा नकार दिला होता। पुढील महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक साधारण सभेमध्ये शाह यांची सचिव पदाचा राजीनामा द्यावा लागेल। 2019 पासून ते या पदावर कार्यरत आहेत। शाह हे आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होतील आणि तसेच याही सुद्धा जनमोहन दालमिया, शरद पवार यांच्या एक श्रीनिवास यांच्या शशांक मनोहर यांनी आयसीसी अध्यक्षपद भूषवले होते। हे आव्हान यशस्वी करण्याचे लक्ष्य आता पुढील ऑलिम्पिकच्या स्पर्धांमध्ये 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरामध्ये ठरणार आहेत। यामध्ये ऑलिम्पिकमध्ये T20चे क्रिकेट समावेश करण्यात येणार असून हे आव्हान यशस्वीपणे पार पाडण्याचे लक्ष्य आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह यांनी त्याचप्रमाणे पुढील देखील पाकिस्तानमध्ये आयोजित चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेमध्ये आयोजक सुरळीत पार पाडण्याचे आव्हाने सुद्धा त्यांना देण्यात आलेले होते। आणि तसेच मित्रांनो पूर्णपद्धतीच्या अध्यक्षपदासाठी नामांकन मिळालेल्या मी भारावून गेलो। मी आयसीसीच्या टीम पासून सदस्य आणि देशासोबत मिळून क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी पूर्ण प्रयत्न करेल। आमचे लक्ष्य क्रिकेटचा जास्तीत जास्त प्रसार करणे आणि खेळांना लोकप्रियता मिळवून देण्याचे काम आहे, असं यावेळी जय शाह यांनी आपले मत व्यक्त केले होते। आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला तेव्हा शाहची निवड जवळपास निश्चितच झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाच्या या देशातील एका सदस्याने मित्रांनो यांची उमेदवारीसाठी प्रस्ताव ठेवला होता, मात्र एका सदस्याने पाठिंबा दर्शवला होता। आयसीसीच्या संविधानानुसार अध्यक्षपदासाठी एकूण 17 मध्ये पडतात। शाह यांना 2025 ते 28 या अनिवार्य कूलिंग ऑफ नियमानुसार विश्रांती घ्यावी लागणार असल्याचं आयसीसी अध्यक्ष म्हणून त्यांची झालेली निवड अचूक आहे। बीसीसीआयच्या संविधानानुसार कोणताही पदाधिकारी सलग 6 वर्ष पदावर राहू शकतो। यानंतर त्याला 3 वर्ष सक्तीचे असतात आणि परत विश्रांती घ्यावी लागतो। जय शाह यांना सलग 2 वर्षे आयसीसी अध्यक्षपद सांभाळू शकतात। यानंतर 2028 मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शकतात आणि हे बनू शकतात। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघा।